पळाले वा. लग्न कार्य याच कारणानं लग्नाला अडचणी येऊ राहिल्या. बाजारामुळे होय ना, शेतकरी कोणी मुली द्यायना. बरोबर. असं न करू, थोडं काय उचल खा तुम्ही, व्हिडिओ काढता ना, पाठवा दर्शी. आता शेतकऱ्यांनी जसं शेअर करतील तसं वरती चालेल. शेतकरी शेअर नाही करू राहिले हा ना. ना, तोच प्रॉब्लेम येतो ना मग. मग पोराने काय करायचं? बरोबर. आत्महत्या करायचे का? प्रत्येक गोष्टीला आहे ना, तुम्हाला सांगू, कोणत्या मालाला परफेक्ट भाव आहे त्यांना, ठरलेले भाव आहे. बांडे कुठं घ्या त्याचा भाव ठरलेला आहे. बरोबर. आमचा भाव का पण ठरेल. बरोबर. आता भाव कमी केले ना, कमी कमी शासन एवढं तरी मान्य केलं पाहिजे का बाबा यांचा खर्च निघत नाही, तर यांना अनुदान दिलं पाहिजे. अनुदान तरी दिलं पाहिजे. बरोबर. आमच्या गावाची 700 मुलं आहे, हा. 100 मुली. काय 700 मुलं आणि 100 मुली. हा, काय करायचं? कवा वाढतील बाजारी? बरोबर. जय हरी शेतकरी बंधूंनो, मी धनुभाऊ चॅनलवरती स्वागत करतो. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपण आलो पिंपळा कांदा मार्केटला कांद्याची बाजारभाव जाणून घेण्यासाठी. तर मित्रांनो, लाल कांदा काय बाजारभाव आहे नेमके ते मार्केटमध्ये गेल्यानंतर समजेल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेतकऱ्याची काय अवस्था आहे, काय नाही, शेतकरी काय व्यक्त होतोय ते पण आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणतरी थोडीफार तरी दखल घेईल, कमीत कमी काय हाल चालू शेतकऱ्याची हे तरी समजेल. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ते बघू शकता अशा प्रकारचा कांदा आहे, या प्रकारची क्वालिटी. जय हरी माऊली. 961 ते सांगाय शेलुपुरी. शेलुपुरीचा आहे का? जिल्हा नाशिक. नाशिक. या पोरे लग्न वाईना, हे बाजार वाढा ना, काय कवा वाढतील? काय माहिती, आता तेच सरकारचं लक्ष दिलं याला पाहिजे बघ, सरकारनं. कपडे घालून हिंडू का डोंगरावर देऊ पाठवून? काय म्हणत्या? देऊ पडेल बा तिकडे. हा ना, ते पळाले वा. लग्न कार्य याच कारणानं लग्नाला अडचणी येऊ राहिल्या. बाजारामुळे होय ना, शेतकरी कोणी मुली द्यायना. बरोबर. आमच्या गावाची 700 मुलं आहे, हा. 100 मुली. काय 700 मुलं आणि 100 मुली. हा, काय करायचं? कवा वाढतील बाजारी? बरोबर. असं न करू, थोडं काय उचल खा तुम्ही, व्हिडिओ काढता ना, पाठवा दर्शी. आता शेतकऱ्यांनी जसं शेअर करतील तसं वरती चालेल. शेतकरी शेअर नाही करू राहिले हा ना. ना, तोच प्रॉब्लेम येतो ना मग. मग पोराने काय करायचं? बरोबर. आत्महत्या करायचे का? बरोबर. लग्न व्हाय ना. थोडं लक्ष द्या, थोडंसं. चालेल. धन्यवाद. चालेल, लक्ष द्या. हो. या पोराचं लग्न होईल. हो. पुढं बघू, क्वालिटी बघू शकता कांद्याची. लाल कांदा. जय हरी माऊली. काय भाव गेला आज? 1012. काल काय भाव गेला होता? 1030. लेवल 30 चालू आहे सरासरी. अहो, किती राहिला? 10 ट्रॅक्टर आहे का? धन्यवाद. गोल्टी बघू, टॉप गोल्टी मित्रांनो. साईज वगैरे बघू शकता, कलर. जय हरी माऊली. काय भाव गेली? 700 रुपये गेली का? एकदम बरोबर आहे ना. मार्केट त्या मापासून नाहीच राहिले. सोडून द्यावा लागेल, एकदम वाईट दिवस येणार तुम्हाला सांगतो. आणि हा. लोकांना खायला नाही भेटला पाहिजे, जे बिगर शेतीवाले लोक आहे ना, खायला नाही भेटला पाहिजे. सगळं शेतीचे धोरणच नाही गव्हर्नमेंट. नाही, शेतीवरती काहीच निर्णय नाही होऊ राहिले. काहीच बिलकुल नाही. नाही. अहो, कुठलाच निर्णय नाही. आता तो रोड प्रत्येक गोष्टीला आहे ना, तुम्हाला सांगू, कोणत्या मालाला परफेक्ट भाव आहे त्यांना, ठरलेले भाव आहे. बांडे कुठं घ्या त्याचा भाव ठरलेला आहे. बरोबर. आमचा भाव का पण ठरेल. बरोबर. आमचा याला भाव आहे ना, तुम्ही काही भाव ठरवून द्या. ते काय होतं माहिती का, जेव्हा बाजारभाव वाढतो ना, तेव्हा अशा बातम्या येत्या का गृहिणींचं. ज्या दिवशी कांद्याचे भाव वाढतात, हा. तेव्हा तुम्ही एका रात्री कांद्याचे भाव पाडले. बरोबर. मग आता कांद्याचे भाव पडून 15 वार झाली का नाही? महिना होत आलाय. महिना होता. आता का बरं कोणी त्याच्यावर रात्री नाही होत नाही होत ना. बरोबर. तुम्हाला सांगतो, हा. ही परिस्थिती राहिली ना, शेतीत 100% आहे ना, शेतकऱ्याला पूर्ण वाटवा होऊन जाणार. पूर्ण शेती करणार नाही. नाही. बरोबर. काय भेटूच नाही राहिलं तर काय तग धरून राहिलाय शेतकरी. आशेवर राहिलाय, समजा आज वाढल उद्या वाढल, आज कमीच होत चालली. एकदम गव्हर्नमेंट आहे ना, गव्हर्नमेंटचं कुठलंच धोरण राहिलेलं नाही. नाही शेतीच्या राहिलं. बाबतीत नाही. बरोबर ना. त्यात एक सांगत राहिलं का, अशी बातमी येते समजा जेव्हा बाजारभाव वाढतो ना, गृहिणींचं बजेट कोलमंडलं वगैरे असं येतं. मान्य आहे ते होतं, समजा मान्य करू आपण. पण ज्या टायमाला शेतकऱ्याला शेतकऱ्याचं बजेट 700 रुपयाची गोणी जर 2000 झाली, त्या टायमाला शेतकऱ्याचं का बजेट कोलमंडत नाही, म्हणून ते का दाखवत नाही. खादीचे भाव रेट वाढले. बरोबर. पेट्रोल डिझेल सगळं वाढले. सगळं आणि टोटल वाढलेलं आहे. शेतीचे भाव आता हे 700 रुपये जर विकू राहिले, याच्यात काय राहणार आहे? काहीच नाही राहणार. कालच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं गेलं का खर्च काय आणि काय नाही. तुम्हाला खोट नाही सांगत. गव्हर्नमेंट एकदम महत्वाची गोष्ट आहे ना, शेतकरी संघटित होत नाही. महत्वाची एक मेन तो मुद्दा महत्वाचा आहे. शेतकरी एक येत नाही. संघटित होतील ना, मला एक सांगा, सगळ्या शेतकऱ्यांना त्रास होतोय का? मार्केट नाही अशा अवघड गोष्टी सर्व भयान गोष्ट होणार काही दिवसामध्ये, तुम्हाला सांगतो. आणि जी तरुण पिढी आहे ती शेती नाही करू शकत. नाही. हातबल होऊन गेले, हातबल होऊन जातील ते. कारण की जुना शेतकरी तरी तो विचार करतोय, थांबतोय. आता ही परिस्थिती जर भांडवल सुद्धा निघालं नाही निघालं, शेती करायची कशी?
पोरांची शिक्षण करायची काही आधीची देणेदारी फिटली नाही तर पुढं काय करायचं? नाही पुढं ना. देणार राहिला नाही समजा. शिवाय तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट कर्जमाफी करत नाही. नाही करत आहे ना. कर्ज पुरवठा निर्णय चालू करतो. तुम्हाला सांगतो आता हे 700 गेले ना, गव्हर्नमेंट कमीत कमी 1400 रुपये भाव गोल्टीला पाहिजे, कांद्याला पाहिजे 2,500-3,000. 2,500-3,000 कांदा. आणि अशी परिस्थिती जर राहिली तर शेतकरी जगाने जागणार नाही. नाही जागणार. आणि आता भाव कमी गेले ना, कमीत कमी शासनाने एवढं तरी मान्य केलं पाहिजे का बाबा यांचा खर्च निघत नाही तर यांना अनुदान दिलं पाहिजे. अनुदान तरी दिलं पाहिजे. बरोबर. पण नाही होणार नाही, निर्णय नाही होत, करतच नाही. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आहे ना आपणच आपल्याला शेअर जर समजा केलं तर हा व्हिडिओ कुठेतरी जाईल आणि शेतकऱ्याचे काहीतरी नाही जास्त पण थोडीफार तरी तळमळ निघेल. तुम्ही शेअर करा जेणेकरून मी अजून पण आता शेतकरी वर्गात म्हणजे शेतीच्या बांधावरती जाऊन सुद्धा पण शेतकऱ्याची व्यथा मांडणार आहे. पण तुम्ही शेअर करा. प्रार संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर आहे. हो. इतकं तुम्हाला सांगतो, इतकं जीव तोडून शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस फिरताय, रात्रंदिवस लोकांच्या बांधावर जात आहे. आणि शासनाला बी काल त्यांनी लासलगाव मार्केटमध्ये पण शासनाचा निषेध केला, पण लोक तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. जो माणूस रात्रंदिवस आपल्यासाठी झटतो त्याला सपोर्ट केला पाहिजे का नाही? आणि जोपर्यंत शेतकरी एकत्र येत नाही ना तोपर्यंत शेतीचे सुखीचे दिवस येऊ शकत नाही. येऊ शकत. बरोबर. शेतकरीचे काला पाहिजे तेव्हाच काहीतरी होईल. झाला पाहिजे. बरोबर. चालेल. धन्यवाद. पुढं बघू. कांद्याची क्वालिटी बघू शकता. अशा प्रकारचा माल. जय हरी माऊली. कुठले? पुरीचे का? काय वागायला? 850 रुपये गेला का? काल होते का मार्केटला? काल काय वागायला होता? हाच माल होता का? अजून किती बाकी राहिला कांदा? अजून आहे 2-1 बिघे का? उन्हाळ्याची लागण आहे की नाही तुमच्याकडे? उन्हाळ्याची लागेल, पाण्यामुळे नाही. रोपही नव्हते, रोपांची यंदा जास्त नुकसान झालेली त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. चालेल. धन्यवाद. जय हरी माऊली. आज काय भाव गेला? आज काय क्वालिटी बघू शकता. टॉप क्वालिटी आहे. कातरणी ना? कातरणी 12-31. काल काय भाव गेला? काल 12-33. 12-33 म्हणजे 2 रुपये वाढले आज. असं 2 रुपये कमी झाले आज. कमी झाली. चालेल. धन्यवाद. नाही हो, भावच नाही राहिला कांद्याला. हा, काहीच परवडत नाही कांदे आता. या भावात काय भेटणार आहे? अहो, ते बी एवढा सुपर माल हा भाव जातो. हा ना. मग सरासरी माल 500 रुपये विकून राहिले. बरोबर. तिकडे पण जायचंच आहे. चालत येऊ. माऊली जय हरी. आज काय भाव गेला? आज 13.99. काल काय झालं होता? काल 13.90. बघू शकता क्वालिटी. 13.90. आज 13.99. लेवल तिचे. लेवल तिचे सरासरी ना? 30 लेवल आहे सरासरी. चालेल. धन्यवाद. क्वालिटी बघू शकता. लेट झालंय, गाडी भरून गेलेली आहे. जय हरी म्हटलं. जय हरी. काय बघायला? 11.52. काल होते का? काल नव्हते का? अजून किती राहिला कांदा? 2-1 गाड्या निघतील असं. चालेल. धन्यवाद. माऊली काय भाव गेला? 1170. क्वालिटी बघू शकता. 1170 रुपये गेलेला आहे. काल काय गेला होता? 1071 का? चालेल. धन्यवाद. माऊली तुमचा काय भाव गेला? 1170 गेला का? अशा प्रकारचा माल आहे. काल काय होता? 1253 ना? चालेल. धन्यवाद. पुढं बघू. अशा प्रकारची क्वालिटी. माऊली कालचीच क्वालिटी नाही बघू शकता. जय हरी. आज काय भाव गेला? 14 म्हणजे 30 लेवल आहे सरासरी. 10-20 तिकडे वाटते. आज वाढले 10-20 ना? 1400 झाले. हा, 14 रुपये वाढले ना? हाय मग त्याच लेवल नाही सरासरी. चालेल. धन्यवाद. माऊली आज काय गेला? 1353. क्वालिटी बघू शकता. 1353 रुपये गेलेला आहे. मित्रांनो, कातरणी करांचे कांदे 1353 ना? अजून किती राहिलं? 2-3 राहिल्या का? चालेल. धन्यवाद. पुढं बघू. क्वालिटी